प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. जनसेवा ही ईश्वर भक्ती हेच ध्येय ठेवून मागच्या 10 वर्षापासून आपली पहाट संस्था कार्यरत आहे. स्वामी विवेकानंद, विनोबा भावे यासारख्या थोर पुरुषांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात, देव देवळात नसून तो प्रत्येक माणसात आहे. ज्या समाजाने आम्हाला भरभरून दिलं, ज्या समाजामुळे आपण या ठिकाणी पोहोचतो, त्या समाजाचं काहीतरी आपण देणं घेणं हवं, याच उद्देशाने काणकोट व केपे या दोन्ही भागातील काही शिक्षित युवक एकत्र आले आणि पहाट संस्था ही उदयास आली. एकंदरीत मागच्या 10 वर्षामध्येच्या आपल्या संस्थेने अनेक समाजभिमुख कार्यक्रम केलेले आहेत. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल आणि आमचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा. कोरोनाच्या वेळी तर आपले सगळे कार्यकर्ते ज्या ठिकाणी मदत पोहोचत नव्हती अशा काही विद्यार्थ्यांना ज्यांच्यामुळे सगळं शिक्षण जे ऑनलाईन चालू होतं, त्या विद्यार्थ्यापर्यंत मोबाईल पोहोचवण्याचं काम, अनेक भागामध्ये मास्क वितरणाचं काम आपल्या संस्थेनं केलेलं आहे. सर्वप्रथम पहाट संस्थेचे अध्यक्ष विठोबा सर यांना विनंती करतो की पाहुण्यांना व्यासपीठावर घेऊन यावे. आमच्या पहाट संस्थेचा महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा. या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून लागलेले आहेत प्राचार्य गजानन मांजरेकर सर. एक थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ आणि समाजभिमुख कार्यकर्ते अशी त्याची संपूर्ण गोव्यामध्ये ओळख आहे. सर, तुमचं यावेळी स्वागत करतोय. तसेच व्यासपीठावर पहाट संस्थेचे अध्यक्ष विठोबा विळीप सर आहेत, सचिव सुशांत सर आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश सर आहेत. यांचं मी यावेळी स्वागत करतो. असं म्हणतात, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती, आदर आणि स्वागत ही आपली परंपरा. तेव्हा पहाट संस्थेचे अध्यक्ष विठोबा विळीप सरांना विनंती करतो की यावेळी स्वागत व प्रास्ताविक करावे. नमस्कार. श्री मल्लिकार्जुन देवाक नमन करून तुमकां सगळ्यांक ह्या सभागृहाक येवकार. पहाट सरान सांगितल्या प्रमाणे गेली 10 वर्सां जाली ह्या क्षेत्राक वावुरता. अशा वेळार ह्या वर्साचो गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा 10वी आणि 12वी आमच्या भितर व्यासपीठाचेर हाजीर आसात आयचे मुखेल वक्ते सर गजानन मांद्रेकर सर. सर, ह्या वेळार तुमकां ह्या व्यासपीठाचेर हांव येवकार दिता. त्याच बरोबर आमचे संस्थेचे सचिव सुशांत सर आणि आयच्या ह्या कार्यावळीचे अध्यक्ष सुरेश सर आमचे भितर हाजीर आसात. टोडल हायस्कुलाचे मुख्याध्यापक सर तुकाराम विळीप सर, त्याच बरोबर आयचे सत्कारमूर्ती सर जयेश गांवकर आणि आमचे मित्र भूतनाथ वेळीप, तसेच पालक आणि आयचे गुणवंत विद्यार्थी, गौरवपात्र विद्यार्थी, तुमकां सगळ्यांक हांव सभागृहाक येवकार दिता. आमचे भितर पावल्यात खुशाली सर, तुमकां बी येवकार. पाठ संस्था आयच्या ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे आमचे भितर येवपाचे आशिल्ले. थोड्या वेळान पावतले, संपर्क जायना, देखून आमी कार्यावळ सुरवात करपाक मातसो कळाव करताले. देखून आनी कळाव जावचो न्ही म्हणून आमी कार्यावळीक सुरवात केल्ली आसा. आमचे काणकोणचे आमदार तशेंच गोंय राज्याचे कला क्रीडा आणि
आदिवासी कल्याण मंत्री सर दोतोर रमेश तवडकर हांगा थोड्या वेळा भितर पावतले, तांकांय बी आमी येवकार दितात. पाट ही संस्था गेली 10 वर्सां जाली. 13 फेब्रुवारी 2018 ह्या वर्साक खऱ्या अर्थान ही संस्था आपले कार्य करपाक फुडें सरली आणि सरकारी दस्तावेजाक तेजी नावनोंदणी जाली ती 13 फेब्रुवारी 2018. तेच्या पयलीं 3 वर्सां सतत काम करून आमच्या समाजा भितर त्रुटी कश्यो त्यो भरून काडपाक जाय, आमच्या भुरग्यांचें शिक्षण कशा पद्दतीन फुडें व्हरपाक जाय, तांकां आमी हातभार कशे लायतले, तांकां सपोर्ट कशे करतले ह्या उद्देशान आमी भायर सरले. आणि काणकोण आणि केपें सरान आमचे सूत्रसंचालक जितेंद्र सरान सांगल्या प्रमाणे काणकोण आणि केपें ह्या भागातले समविचारी आमी जे शिक्षण क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात तशेंच वेगवेगळ्या क्षेत्रां भितर वावुरपी आमी भुरगे एकठांय येवन आमी म्हटलें की आमच्या समाजा खातीर आमी कितें तरी करपाक जाय, कितें तरी देणें आसा. आनीक आमी जशे फुडें येता तशें आमच्या बरोबर आमी आमच्या समाजाक फुडें व्हरया देखून आमी संस्था तयार केली. आनीक 2018 ही खऱ्या अर्थान 13 फेब्रुवारी 2018 ह्या दिसाक पाट ह्या नांवान रजिस्टर जाली. आणि ते दिसासान आयज म्हणल्यार आमी वेगवेगळे प्रकल्प ह्या संस्थेच्या मार्फत आमी फुडें व्हरतात. तर त्या भितरलो म्हणल्यार गुणवंत विद्यार्थी सोहळा गेली 6 वर्सां जाली आमी हो गुणवंत विद्यार्थी सोहळा डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेलफेअर हांच्या अंतर्गत त्या सहायतान आमी त्या सहायता स्कीम ह्या मार्फत आमी तो भुरग्याचो गुणवंत विद्यार्थी फेलिसिटेशन आमी करतात. तेच बरोबर वनमहोत्सव आमचो 5वें सैम खंय तरी नश्ट जायत होता, तो सांबाळ करपा खातीर आमी कितें करपाक जाय, आमी प्रत्येकान झाडाची जतनाय कशी घेवपाक जाय ह्या उद्देशान आमी वनमहोत्सव हो प्रकल्प आमी करतात. वेगवेगळ्या ज्या क्षेत्राक वचून आमी वनमहोत्सव करीत आयिल्ले आसात. आणि पयलींच गेल्ल्या आयताराक आमी वनमहोत्सव आमचे कामधेनू गोरक्षा शाळा आसा आमोणे दाबेल हांगा, ती आमी वनमहोत्सव चार्टर्ड अकाउंटंट ट्रस्ट ऑल इंडिया दिल्ली हांच्या अंतर्गत आमी कोलॅबोरेशनान हो वनमहोत्सव गेल्ल्या आयताराक साजरो केलो. तेच बरोबर आमचे भुरगीं शिक्षणाक खंय वंचीत आसात तांकां सपोर्ट कसो करप ह्या उद्देशान आमी पाट संस्था कार्यरत आसा. कोरोनाच्या टायमार जेन्ना ऑनलायन एज्युकेशन जी पद्दत आयली आणि त्या वेळार वंचित भुरगे ज्या शिक्षणा पासून वंचित रावचे न्ही देखून आमी गांवागांवांत वचून ज्या भुरग्यांक खरीच त्या ह्याची गरज आसा तांकां मोफत मोबायल उपलब्ध करून देऊन आयज ती भुरगीं आपलें उच्च शिक्षण घेतात. अशी भुरगीं की खोतीगांवांतली गांवडोंगरी ज्या भागाक रेंज ना, टावराची कमतरता आसा अशा भागांत त्या भुरग्यांक ऑनलायन पद्दतीन शिक्षण कशें घेवचें आनी तेजे कडेन ती सुविधा नाशिल्ली तांकां ती सुविधा आमी उपलब्ध करून दिली. आनीक भुरगीं आयज उच्च शिक्षण घेता. प्रत्येक फावटी ती भुरगीं आमकां ह्या फेलिसिटेशन प्रोग्रामा मेळटात. अशा फेलिसिटेशन प्रोग्रामांतल्यान जे भुरगे आयज तोंडाच्या नांवाच्या घेवपाचे अशी भुरगीं आसात ते विशाल डॉक्टर विशाल झेलतावडी, तेच बरोबर करव्यातलो डॉक्टर आदित्य जे आमकां परत फेलिसिटेशन गुणवंत विद्यार्थी सोहळ्याक मेळटाले आणि त्यांनी डॉक्टर जावन त्यांचोच आमी सत्कार गेल्या वर्साक विशालाचो केलो, तेच्या पयलीं वर्साक आदित्याचो केलो. अशे भुरगे आमकां मेळत आयिल्ले आसात जे तुमी आयज हांगा गुणवंत विद्यार्थी म्हणून आमी तुमचो सत्कार करता. तशें फुडें तुमी बी तुमचो सत्कार आमकां करपाक मेळचो ह्या उद्देशान आमी ह्या मार्गदर्शन ह्या कॅरियर गायडन्स आनी गुणवंत विद्यार्थी सोहळा आमचो उद्देश आसा की आमी फुडें भुरग्यांक खंय तरी एक टॉप लेवल पावयतले अशें आमचो उद्देश आसा. तेच बरोबर कोरोनाच्या टायमार कोरोनाच्या जे गांवागांवांनी अवेअरनेस कॅम्प आमी घेतले भुरग्यां खातीर टॉक ज्या आमच्या वरिश्ठ लोक आसतात तेंच्या खातीर कोरोनाची जतनाय कशी घेवप तेजेर आमी वर्कशॉप घेतले. लोकां मेरेन कशी आमी मास्क लावपाची पद्दत आयली आनी लोकांक मास्क पावपाची सुविधा आमच्या पाट संस्थेन उपलब्ध करून दिली. सॅनिटायझर पावपाचें काम आमच्या संस्थेन केलें. हेल्थ सेंटर काणकोण आमी हांगा तांकांय बी मास्क अवेलेबल करून दिली आमच्या संस्थेच्या वतीन. अशे वेगवेगळे प्रकल्प स्पोर्ट्साच्या मळार म्हणल्यार आमी फुटबॉल कबड्डी अशे वेगवेगळे
क्रीडा क्षेत्रात आम्ही भुरग्याक फुडें हाडपाचें काम केल्लें आसा. अशी संस्था गेली 10 वर्सां जाली ह्या मळार वावुरता आसतना आमच्या आदिवासी समाजाच्या भितर म्हणल्यार वावुरता आसतना दुसऱ्याय समाजाक फुडें घेवन वचपाचें कार्य आमी करतात. अशेंच ना की आमी आमच्याच समाजा खातीर काम करतले, पूण दुसऱ्याय समाजाक आमी बरोबर घेवन वचून काम करतना आमकां खूब हे दिसता की खंय तरी तुमी बी आमकां सहकार्य करचें की आयज तुमचे गुणवंत विद्यार्थी म्हणून तुमचो सत्कार जातलो, फाल्यां तुमी आमच्या बरोबर आमकां जेन्ना जेन्ना आमी तुमकां उलो करतले तेन्ना तेन्ना तुमी आमकां सहकार्य करचें की आमच्या समाजा खातीर आपूण कितें करूं शकता. त्या बरोबर तुमी बी ह्या पाठ संस्थेक हातभार लावचो आनी आमचें काम फुडें व्हरपाक आमकां सपोर्ट करचो. सगळ्यांक परत एक फावट येवकार दिता आनी पाठ संस्था इतक्याच थांबची ना, तर तुमचे सहकार्य आमकां जाय फुडें वचपा खातीर. देखून सगळ्यांक येवकार दिता. सगळ्यांचें स्वागत. देव बरें करूं. धन्यवाद. धन्यवाद विठोबा सर. कवी बाबा बोरकर एका कवितेमध्ये म्हणतात तर काय, देखने ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे याला मोल नाही फारसे. जीवनात माणूस कसा दिसतो त्याला महत्व नाही, त्याच्या प्रामाणिकतेला, त्याच्या कार्याला महत्व आहे. फुलांच्या सुगंधापेक्षा माणसाच्या गुणाचा सुगंध खूप महत्वाचा आहे. आता पाहुण्यांचा परिचय व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सुरेश भाऊंना विनंती करतो. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला लाभलेले वक्ते आहेत, त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राचार्य गजानन हरिश्चंद्र मांजरेकर सर, म्हापसा येथील श्री उच्च माध्यमिक, श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य असलेले मांजरेकर सर यांनी तब्बल 39 वर्षे शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून शिक्षण क्षेत्रात अविस्मरणीय योगदान दिले आहे. प्रयोगशील शिक्षक, उपक्रमशील प्राचार्य आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचे समर्थ पुरस्कर्ते म्हणून त्यांनी संपूर्ण गोव्यात स्वतंत्र आणि मानाचे स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, सर्जनशीलता, संस्कार आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. गेली 35 वर्षे ते साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून मांजरे येथील साहित्य संगम या प्रतिष्ठित संस्थेचे संस्थापक कार्यवाह आहेत. झेंडा या कथासंग्रह, चिंतन आणि मंथन हा शैक्षणिक लेख संग्रह तसेच उपक्रमातून शिक्षण या लोकप्रिय सदरातील लेखांचे पुस्तक प्रकाशित करून त्यांनी मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. विविध दैनिकामध्ये सातत्याने स्तंभलेखन करत असतानाच आजही ते कार्यक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी हे साप्ताहिक सदर लिहित असून अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. मराठी राजभाषा निर्धार समितीच्या केंद्रीय सुकाणू समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या अमूल योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. निवृत्तीनंतरही ते विश्रांती न घेता शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करून समाज प्रबोधनाचे ते काम अखंडपणे करीत आहेत. अशा या आदरणीय प्राचार्य गजानन मांजरेकर सर, आपण सर्वांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. आमच्या पहाड संस्थेचे सदस्य श्री सुरेश गावकर, त्यांना आपण दादा म्हणतो, त्यांना विनंती करतो की मांजरेकर सरांना फुलांचं रोपटं देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावं. धन्यवाद. शब्द हे फक्त आवाज नसतात,
शब्द हे फक्त आवाज नसतात, ते जीवन बदलण्याची ताकद ठेवतात, ते जीवन बदलण्याची ताकद ठेवतात. आता या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य मांजरेकर सरांना विनंती करतो की कार्यक्रमाची पुढील सूत्रे आपल्या हातामध्ये घ्यावी. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश गावकर, आपल्या पहाट संस्थेचे अध्यक्ष विठोबा वेळी, सचिव सुशांत गावकर, आमचे मित्र जितेंद्र गावकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर. पाली येथील लोली असं आम्ही गमतीने म्हणतो की प्रवास करताना म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटर प्रवास करावा लागला. त्या टोकाला पाली गाव आहे आणि या टोकाला लोली. त्यामुळे असा प्रवास करून मुद्दाम या ठिकाणी आल्याचं कारण ही सगळी मंडळी, आमची मित्रमंडळी आणि चांगलं काम ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आपला सहभाग असावा. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं की जवळजवळ 8 वर्ष ही संस्था काम करते. संस्था स्थापन करणं सोपं असतं. अनेक संस्था स्थापन होतात आणि नेमकं गडब होतात, परंतु संस्था स्थापन केल्यानंतर ती कार्यरत राहणं, नुसती कार्यक्रमासाठी नव्हे. अनेक संस्था असतात त्या ठिकाणी फक्त फोटो काढण्यापुरते कार्यक्रम होतात, पेपरमध्ये बातमी आली की सगळ्यांना वाटतं की आम्ही धन्य झालो. परंतु प्रत्यक्ष समाजाच्या उपयोगाचे लोकोपयोगी कार्यक्रम करणं, आपल्या ज्या उद्दिष्टानं संस्था स्थापन झालेली असते त्या उद्दिष्टानं ती चालवणं हे महत्त्वाचं असतं. आत्ता मी सांगितलं म्हणजे विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये जो आपण आता जर विचार केला त्या काळातला तर सुद्धा थरकाप उडतो अशी ती परिस्थिती होती. घरातनं माणसं ज्यावेळी बाहेर पडत नव्हती त्यावेळी ही सगळी मंडळी काय सॅनिटायझर म्हणा किंवा मास्क म्हणा घेऊन लोकांमध्ये जात होती. आणि त्यानंतरचे सगळेच कार्यक्रम जे आहेत ते आता आपण ऐकले ते कौतुकास्पद आहेत. आणि म्हणून सर्वप्रथम पहाट या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. या ठिकाणी जरी करिअर गायडन्स वर्कशॉप असं म्हटलं, आता आपल्याकडे करिअर गायडन्स म्हटल्यानंतर मग 10वी नंतर कुठे जायचं, 12वी नंतर कुठे जायचं, नोकरी कुठे मिळू शकते, हा कोर्स तो कोर्स, हा करिअर गायडन्सचा वेगळा तो टेक्निकल. मी आज तुम्हाला ते सांगणार नाही कारण ते सांगणारे खूप जण असतात. पण हे सगळं करत असताना, शिकत असताना तुमच्याकडे कोण डॉक्टर होतील, कोण आणखीन कोण होतील, इंजिनियर होतील, तो एक मार्ग शिक्षणाचा. परंतु या मार्गामध्ये क्रमण करत असताना कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपण यशस्वी व्हायचं आपल्याला असेल तर काय काय लक्षात ठेवलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे. मुळात आपल्याकडे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण हा जो शब्द आहे, त्या शिक्षण ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेविषयी अज्ञान आहे. म्हणजे मुळात आपण अर्थच समजून घेत नसतो. शिक्षण म्हणजे काय, तर स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलं की मनुष्याच्या ठिकाणी आधीच जे असतं, म्हणजे आपण ज्यावेळी जन्माला येतो ते असं म्हणतात की माणूस जन्माला येत असताना ज्ञानाचा प्रचंड साठा घेऊन जन्माला येतो. आपल्याला काय वाटतं, मी शाळेत गेलो की शिक्षक मला हे शिकवतात ते शिकवतात. आपण पण शिक्षक सांगताना मी तुम्हाला गणित शिकवतो, मी तुम्हाला मराठी शिकवतो. ते असं म्हणतात की जन्माला येतानाच माणूस प्रचंड असा ज्ञानाचा साठा घेऊन जन्माला येतो आणि त्याच्या ठिकाणी जे काय असतं त्याचं प्रकटीकरण, इंग्रजी शब्द त्यांनी वापरला तो मॅनिफेस्टेशन ऑफ द नॉलेज ऑलरेडी विथिन अस, म्हणजे आमच्यामध्ये आधीच जे असतं त्याचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. आणि त्याने असं म्हटलंय की शिक्षक काय करतो, शिक्षक त्या ज्ञानाच्या साठ्यावरती एक पडदा असतो, पटत, जसं आपण निखाऱ्यावरती राग असते, ती राग नळीने आपण फुंकतो आणि ती राग गेल्यानंतर तो निखारा प्रज्वलित होतो. तसं आपल्या त्या ज्ञानाच्या साठ्यावरती जो एक पडदा आहे तो पडदा दूर सारण्याचं काम हे शिक्षक करत असतो. म्हणजे एकूण शिक्षण प्रक्रियेमध्ये आपल्याला काय वाटतं, वर्गामध्ये मी जर शिकवत असेल तर मी बॉस तिथला, म्हणजे वर्गातला प्रमुख कोण, शिक्षक.
वर्गातला प्रमुख शिक्षक नसतो, वर्गात प्रमुख विद्यार्थी असतो. आता कुठे आम्ही बसलो त्यावेळी कुठल्या तरी शाळेची गोष्ट आली की त्या शाळेमध्ये आता 3च विद्यार्थी आहेत. आता तिथे काय शेकडो विद्यार्थी असलेली शाळा, तिथे जर 3 विद्यार्थी तर काय झालं असेल, ते सर जे होते ते आता सर प्लस झाले. कोणामुळे झाले? विद्यार्थी नसेल तर काय, विद्यार्थी नसेल तर शिक्षकाचं महत्व नाही, मुख्याध्यापक, प्राचार्य, कोण चेअरमन, संस्था सगळं ठप्प. म्हणून आपण म्हणतो की शिक्षण व्यवस्था जी आहे ती चाइल्ड सेंटर्ड आहे. म्हणजे केंद्रबिंदू जो शिक्षण व्यवस्थेचा आहे तो विद्यार्थी आहे. त्यामुळे आपण सगळे विद्यार्थी महत्त्वाचे आहोत. शिक्षक हा मदतनीस आहे. म्हणजे डॉक्टर राधाकृष्णनना कोणीतरी एकदा प्रश्न विचारला की हु इज द बेस्ट टीचर, त्यांना विचारलं की उत्कृष्ट शिक्षक कोण तुमच्या मते. तर त्याने जे उत्तर दिलं ते फार मार्मिक होतं. ते म्हणाले ही इज द बेस्ट टीचर हु टीचेस लिस्ट. जो वर्गामध्ये कमीत कमी शिकवतो तो चांगला शिक्षक. म्हणजे झोपा काढतो तो नव्हे, कमीत कमी म्हणजे त्याने एक गोष्ट शिकवायची, ते एका गोष्टीवरनं विद्यार्थ्यांनी 10 गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. म्हणजे निर्माण काय केलं पाहिजे, इंडिपेंडंट लर्नर ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो. स्वतः अभ्यास करून आपण शिकू शकतो. तुम्हाला जर मी विचारलं की शिक्षक नाहीत वर्गात, शिक्षक शिकवणार नाही, 1 वर्ष ते गेले संपावरती, पण तुम्हाला परीक्षा द्यायची, तुमच्याकडे पुस्तकं आहेत, वह्या आहेत, पेन पेन्सिल सगळं साहित्य, शिक्षक सोडून तुम्ही शिकू शकाल. तर तुम्ही म्हणा हे काय तुम्ही विचारता, असं कसं होणार. पण हे होऊ शकतं. प्रत्येकामध्ये ही कॅपॅसिटी असते. आपण कधी कधी वर्गात वैतागून म्हणतो यू आर गुड फॉर नथिंग वगैरे. या जगामध्ये गुड फॉर नथिंग असा माणूसच नाही. तो कदाचित परीक्षेमध्ये मार्क नाही मिळवणार, शाळेत सुद्धा गॅदरिंगच्या वेळेस पडदे बांधणारा आणि असली कामं करणारा तो काय टॉपर नसतो. तो एका वर्गात आता होत नाही, पूर्वी असं व्हायचं ना, एक वर्ग आवडला 5वीचा 2 वर्ष, 6वीचा वर्ग आवडला आणखीन 2 वर्ष, असं करत करत अनेक. म्हणजे मी ज्यावेळी 1985 मध्ये या क्षेत्रात पाय टाकला, सुरुवात केली मी, त्यावेळी मी होतो 20 वर्षाचा आणि माझ्या ते शाळेमध्ये एक विद्यार्थी होता 21 वर्षाचा, माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठा. कारण काय माहिती, त्यावेळी हे 8वी पर्यंत पास वगैरे असं काय नव्हतं ना. आवडला वर्ग, 5वी 6वी सगळे वर्ग आवडले. 2-2 वर्ष काढल्यानंतर वाढलं वय. गमतीचा भाग सोडून देऊया, पण महत्त्वाची गोष्ट काय तर आपल्यामध्ये ही सगळी क्षमता असते. आणि म्हणून विवेकानंद काय म्हणतात, त्यांनी आणखीन एक त्यांचं वाक्य, ते म्हणतात की नो बडी हॅज एव्हर बीन टॉट इन दिस वर्ल्ड. वाक्य लक्षात घ्या, नो बडी हॅज एव्हर बीन टॉट इन दिस वर्ल्ड. म्हणजे आतापर्यंत या जगामध्ये कोणीही कोणाला शिकवलेलं नाही. तुम्ही म्हणा हे तुम्ही चांगलं सांगितलं, उद्यापासून आम्ही शाळेत जात नाही. काय अर्थ आहे याचा? ते असं म्हणतात की स्वतःच माणूस शिकतो, कारण त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते, दुसरा शिकवत नाही. मुळात आम्ही जे म्हणतो मी हे शिकवतो तो शिकवतो ते चुकीचं आहे. त्याचं कारण असं की आपली भारतीय परंपरा जी आहे ती स्वतः शिकण्याची आहे. आत्ता जितेंद्र गावकरने विनोबा भावेंचा उल्लेख केला, तर त्यांचं एक शिक्षण नावाचं पुस्तक आहे. विवेकानंद सुद्धा शिक्षण नावाचं पुस्तक आहे. आपल्या भारतात ना, आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये सगळ्या ग्रंथामध्ये शिक्षणाविषयी मानसशास्त्र इतकं लिहून ठेवलं आहे, पण आपण ते लक्षात त्याच्यावरती देत नाही. आपण सगळं पाश्चिमात्य शिकतो. सायकोलॉजी, वेस्टर्न सायकोलॉजी, मानसशास्त्र इथलं श्रेष्ठ आहे, शिक्षणशास्त्र इथलं श्रेष्ठ आहे. तर काय सांगितलं विनोबा भावेने, ते असं म्हणतात की बघा त्याच्यामध्ये एक गंमत सांगतो. विनोबा भावे यांना किती भाषा अवगत होत्या माहिती आहे, देशी आणि परदेशी. तुम्ही चकित व्हाल. 55 लँग्वेजेस, 55 भाषा त्यांना येत होत्या, भारतीय आणि पाश्चिमात्य. ते असं म्हणतात मी इतक्या भाषा शिकलो, परंतु कुठल्याही भारतीय भाषेमध्ये टीचिंग किंवा शिकवणे किंवा मराठीमध्ये अध्यापन हा शब्द नाही. आपल्याकडे 2 शब्द आहेत, एक आहे अध्ययन आणि दुसरं आहे अध्यापन. अध्यापन म्हणजे टीचिंग आणि अध्ययन म्हणजे लर्निंग. ते असं म्हणतात की आपली परंपरा ही शिकण्याची होती स्वतः, म्हणून तो शब्द नाही. तुम्ही म्हणा तो शब्द आला कुठून, तो इंग्रजांनी आणला, टीचिंग हा शब्द. म्हणजे आम्ही तुम्हाला काय ते शिकवणार तेवढंच शिका, जास्त शिकाल तर प्रश्न निर्माण होणार. ज्यावेळी माणूस स्वतः शिकतो त्यावेळी प्रश्न निर्माण होतात. आणि इंग्रजांना काय भीती होती की स्वतः शिकला जर भारतीय माणूस तर प्रश्न निर्माण होणार. आणि पहिला प्रश्न त्याच्या डोक्यात कुठला येणार की माझ्या देशामध्ये हे कसं काय राज्य करतात आणि आम्हाला जावं लागेल. म्हणून त्यांना फक्त क्लार्क हवे होते कामासाठी, त्यामुळे ते टीचिंगची पद्धती सुरू झाली.
तर विवेकानंद म्हणतात की अध्ययन ही आपली परंपरा आहे. पूर्वी जर तुम्ही अगदी मागे गेलात तर पूर्वीची शिक्षण पद्धती कशी होती? गुरुच्या घरी म्हणजे आश्रमात जाऊन शिकावं लागत असे. आणि ज्यावेळी शिष्य किंवा विद्यार्थी गुरुच्या घरी जातो त्यावेळी गुरुच्या घरचे सगळे नियम वगैरे सगळे पाळावे लागतात. मी जर तुमच्या घरी आलो आणि तुम्ही सांगितलं तिथे बसू नका, तिथे बसा, तर मला बसावं लागणार. तुमच्या घरी मी काय दादागिरी करणार? म्हणजे तुमच्या घरचे नियम मला पाळावे लागणार. माझ्या घरी तुम्ही आलात तर माझ्या घरचे नियम पाळावे लागतात. म्हणून त्या काळी काय होतं, आश्रमात गेल्यानंतर सगळे नियम पाळायचे. आज काय झालं, ही तिसरी जागा असते शाळा ही. शिक्षक आपल्या घरून शाळेत येतो, विद्यार्थी आपल्या घरून शाळेत येतो आणि मग प्रत्येक जण त्याला वाटतं मी मोठा आणि मग हे सगळे डिसिप्लिन इनडिसिप्लिनचे प्रश्न जे निर्माण होतात त्याचं कारण हे. तर मी काय सांगत होतो, आपली परंपरा अध्ययनाची. आश्रमामध्ये मुलं जाऊन काय करायचे, कुठे तुम्हाला असं वर्णन सापडणार नाही की ते गुरुजी बसले आणि चला रे आता मी तुम्हाला हे शिकवतो ते शिकवतो, काही नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत जी काय दिनचर्या असायची ती ऐकून बघून विद्यार्थी शिकायचे. देवाने एक चांगली व्यवस्था केलेली आहे. आता आपण ते हे काय सगळं टीव्ही असेल, प्रोजेक्टर असेल, आता काय इंटरॅक्टिव्ह पॅनल वगैरे सगळं आलं ना, त्याला आपण टीचिंग एड म्हणतो. पण देवाने आम्हाला लर्निंग एड्स दिली 5 पंचेंद्रिय. तू शाळेत जा किंवा जाऊ नको, पण तू शिकू शकतो. डोळ्याने बघून कितीतरी गोष्टी आपण शिकतो, कानाने ऐकून शिकतो, बरोबर. कानाने ऐकून म्हणजे तुम्ही आता पिक्चर मधली गाणी वगैरे कोण लिहून घेता ती कानाने ऐकून शिकतो. शेजारी जर शिव्या देत असेल तर लहान मूल शिव्या पण शिकतो. शिव्यांचं पुस्तक कुठे नाही किंवा शिव्यांचं ट्युशन घ्यावं लागतं नाही. ऐकून किती गोष्टी शिकतो. म्हणजे चांगलं ऐकलं तर चांगलं शिकणार आपण, वाईट ऐकलं तर वाईट शिकणार. म्हणजे बरोबर. त्वचा म्हणजे स्पर्शाने शिकतो आणि नाक वासाने शिकतो. म्हणजे शाळेत आम्ही ज्यावेळी प्रवेश करतो लहान असताना त्याच्यापूर्वी आपल्याला कितीतरी गोष्टी येतात, त्या कोणी शिकवलेल्या असतात, त्या एकतर आपण बघून शिकतो. आई काय करते, वडील काय करतात ते बघून शिकतो. म्हणून अनेक वेळा आपण म्हणतो ना, मुलगी आईच्या वळणावर गेली आणि मुलगा बापाच्या वळणावर. म्हणजे काय बघा, साधारणतः बाप जसा बोलतो तसाच मुलगा बोलतो, आई जशी चालते तशीच मुलगी चालते. कारण ते त्याच्या शाळेत कसं असतं, शाळेत सगळं दिलं जातं, शिकवलं जातं. पण पुढे गेल्यानंतर मग रिफर धिस बुक, रिफर दॅट बुक असंच असतं ना. त्यामुळे स्वतः शिकण्याचं एक आव्हान आता तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये स्वतः शिकता आलं पाहिजे, कळलं. आणि स्वतः शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली तर प्रश्न. मी मगाशी म्हटलं की प्रश्न पडले पाहिजे. प्रश्नाची उत्तरं म्हणजे अनेक वेळा शाळेत शिक्षक प्रश्न देताना उत्तरं पण देतात. तुमचं काय काम. खूप वर्षापूर्वी एका तिथल्या पेडण्यातल्या एका शाळेत गेलेलो. एक स्व अध्ययन तंत्र नावाचा एक कार्यशाळा घेतो. म्हणजे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना स्वतः कसा अभ्यास करायचा घरी. तर ती कार्यशाळेनंतर ते शिक्षक माझ्याकडे आले. ते सांगितलं मी इतके क्लास घेतले ह्या वर्षी, मुलांना सगळे प्रश्न दिले, सगळी उत्तरं दिली, नोट्स दिले, तरी म्हणाले माझे 4 विद्यार्थी नापास झाले 10वीच्या परीक्षेत. तर मी म्हटलं तुमचं सगळं बरोबर आहे, पण जरा एक वाक्य दुरुस्त करतो. तुम्ही प्रश्न दिले, तुम्ही उत्तरं दिली, तुम्ही नोट्स दिले, तरी नाही म्हणून तुमचे 4 विद्यार्थी नापास झाले. तुम्ही कशाला प्रश्न दिले, तुम्ही कशाला उत्तरं दिली, नोट कशाला, कोणी काढले पाहिजे नोट, कोणी उत्तर शोधली पाहिजे शिक्षकांनी. आपली पद्धतीच अशी आहे की प्रश्न फक्त सरांनी विचारायचे आणि उत्तर आम्ही द्यायची. असं होऊ शकत नाही. मुलं प्रश्न विचारतात. कशासाठी सांगतो मी, ज्याला प्रश्न पडतात तो विचार करतो आणि जो विचार करतो त्याला प्रश्न पडतात. शिक्षण म्हणजे इतकीच प्रक्रिया आहे. प्रश्न पडले की मी विचार करतो कशासाठी, उत्तर सापडण्यासाठी. उत्तर सापडण्यासाठी विचार करतात, आणखीन प्रश्न पडतात, आणखी प्रश्न पडले परत विचार करतो. आणि काय शिक्षण म्हणजे. पण हेच आपण बंद करून टाकलं. आपण ठरवलं की सरांनी सगळं द्यायचं. पालक सुद्धा कधी कधी काय म्हणतात, एखादा प्रश्न कधी कधी बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न खूप प्रकारे विचारू शकतो आपण ना. मी समजा तुम्ही कुठे राहता सांगितलं नाही, लोली आहे समजा. तुम्ही कुठून आलात, लोली. आणि काय तुम्ही कुठचे, उत्तर काय एकच, काय असेल ते. पण प्रश्न विचारण्याची पद्धत ना, ज्यावेळी प्रश्नपत्रिका काढावी असते 10 शिक्षकांना सांगितलं तर त्याच टॉपिकवरती तेच उत्तर पण 10 प्रकारे प्रश्न येऊ शकतात. पण अनेक वेळा काय होतं, आपल्याला शिक्षकाने दिलेला प्रश्न जो असतो तो तिथे येत नाही, उत्तर तेच दुसऱ्या शिक्षकाने. तुमच्या शिक्षकाने पेपर काढलेला नसतो बोर्डात, तो दुसऱ्याने काढलेला असतो. मग आपण गडबडतो, उत्तर माहीत असतं पण आपण लिहित नाही. बाहेर आल्यानंतर मग कोणतरी सांगतो अरे हे त्याचं उत्तर, अरे बापरे असं होतं. कशासाठी,
कारण आपण विचार करत नाही. एक प्रश्न आहे तो दिला तेवढाच पाठ करणं. खूप वर्षापूर्वी मी ज्यावेळी सुरुवातीला मी हायस्कूलमध्ये शिकवत होतो त्यावेळी आमच्याचकडे एक सेंटर होतं. तर एक विद्यार्थी धावत आला आमच्या एका शिक्षकाकडे. ते हे सोशल स्टडीज शिकवायची, हिस्ट्री सिरीज. तर तो काय म्हणाला, सर भायलो प्रश्न येईल. तर त्याने गमतीने विचारलं, भायलो म्हणजे काय? केमिस्ट्रीतलं, बायोलॉजीतलं, फिजिक्सातलं, सिविक्स सांग. तर तो ना सर हो म्हणजे दाखवतो प्रश्न. काय प्रश्न होता? एक सिविक्समध्ये कॉमन प्रश्न असतो आता असेल किंवा की राज्यसभा इज अ परमनंट हाऊस. तर ट्रू ऑर फॉल्स? ट्रू ना राज्यसभा. पण त्यावेळी त्या परीक्षेमध्ये जो प्रश्न आला ट्रू ऑर फॉल्स, ते वाक्य काय होतं? राज्यसभा नेव्हर डिझॉल्व्ह म्हणजे परमनंट हाऊस ना. तर त्याने जो दिलेला तो त्याने पाठ केलेला, पण तो नेव्हर डिझॉल्व्ह म्हटल्यानंतर तो गडबडला. याचं सगळं आतलं सगळं डिझॉल्व्ह झालं. लक्षात आलं? सांगण्याचा तात्पर्य काय? आपण विचार केला पाहिजे. प्रश्न विचारणं म्हणजे प्रश्न पडणं कुठलीही गोष्ट असेल. आणि आपण काय करतो, त्या पाठ्यपुस्तकाखाली जे 5 प्रश्न असतात तेच पाठ करतो. एवढ्या मोठ्या धड्यात 5च प्रश्न असतात, ते नमुना म्हणून दिलेले असतात. एका वाक्यावरती मी तुम्हाला 5 प्रश्न सांगू शकतो. उदाहरणार्थ मी असं म्हटलं की राजू सोमवारी BA ची परीक्षा देण्यासाठी ट्रेनने मुंबईला गेले किंवा कोकण रेल्वेने मुंबईला गेला. हे वाक्य आहे. याच्यात किती प्रश्न आहेत, किती उत्तर आहे? राजू हे उत्तर आहे. उलट विचारतो, राजू हे उत्तर आहे, काय प्रश्न विचारणार? माणसासाठी काय विचारतो? मराठीत तर कोण, किंवा इंग्रजीमध्ये हू. कोण गेला मुंबईला? राजू गेला. कधी गेला? सोमवारी. दुसरा प्रश्न बरोबर. कशासाठी गेला? BA ची परीक्षा देण्यासाठी. कसा गेला? कोकण रेल्वेने. कुठे गेला? मुंबईला. एकच वाक्य, किती 5 प्रश्न आले. एका वाक्यावरती जर 5 प्रश्न, तर तुमच्या त्या धड्यावरती किती प्रश्न असतील? ते आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून आपल्याला परीक्षेची भीती वाटते. परीक्षेची भीती म्हणजे कसली भीती असते? त्या हॉलची भीती असते, तो सुपरवायझर असतो, तो काय राक्षस असतो. भीती असते की मला न येणारे प्रश्न जर परीक्षेत आले तर काय होईल. मी काय म्हणतो, तर सगळेच प्रश्न त्या धड्यावरचे तुम्ही जर काढलेला विचार केला तर घाबरण्याचं कारण नाही. आणि स्वतः ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपोआप आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतात. दुसरी गोष्ट, आपण गाईडमध्ये वगैरे पाठ करून जे प्रश्न परीक्षा देतो आपल्याला मार्क मिळतात. असं होतं, इंजिनियर झालेले गाईड वाचून त्याने बांधलेले पूल पडतात. आणि डॉक्टर जर गाईड वाचून झाला तर त्याचा पेशंट घरी जाईपर्यंत काय होईल त्याचं सांगता येत नाही. प्रश्न परीक्षेतले आपण ते गाईडमधून काढू शकतो, पण जीवनामध्ये प्रश्न जे निर्माण होतात त्याची उत्तर कुठल्या गाईडमध्ये? जर गाईड आहे ते आपल्याला सोडवावं लागतं. म्हणून आतापासून करिअरमध्ये तुमच्या पुढच्या आयुष्यातल्या सगळ्या जे प्रश्न पडतील, समस्या, त्याचा विचार आतापासून केला पाहिजे. एक उपनिषदातली गोष्ट आहे, सारी गोष्ट आहे. एक साधू पुरुष होते, त्यांची ख्याती होती. काय ख्याती होती की त्यांना तुम्ही कुठलाही प्रश्न विचार ते त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. म्हणून 2 युवक तुमच्या वयाचे ते गेले त्यांच्या आश्रमात. गेले, नमस्कार केला, म्हणाले गुरुजी आम्ही आलो, आमचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारायचे आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, आज मला वेळ नाही, त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही आलातच ना तर थांबा आता, जेवा, रात्री जेवा, झोपा आणि उद्या सकाळी तुम्ही या. आणि त्याने काय सांगितलं हे सगळं सांगून, पण तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत ना त्याचा मात्र विचार करा. झालं, सकाळी आले, सकाळी म्हणाले हो मी तुम्हाला बोलवलं खरं, पण जरा माझी आता तब्येत बरोबर नाही, त्यामुळे तुम्ही एक काम करा, आजचा एक दिवस थांबा आणि उद्या या, पण विचार मात्र सोडू नका प्रश्नाचा. आता गोष्ट आहे त्याच्यात अतिशयोक्ती आहे. असं करत करत 10-15 दिवस गेले. काय काय कारण सांगायचं, आज बरं नाही, उद्या हे झालं ते झालं. आणि मग 15 दिवसानंतर हे दोघे आले, सकाळी म्हणाले गुरुजी नमस्कार, आम्ही आमच्या घरी चाललो. अरे घरी चालला, तुम्ही प्रश्न विचारायला आलेला, माझंच जरा काय काय काम निघालं, प्रकृती बरी नव्हती, त्यामुळे तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची राहून गेली. आता घरी जाणारच आहात तर आत्ता तुमचे प्रश्न विचारा. म्हटल्यानंतर ते काय म्हणाले, गुरुजी आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली, आम्ही चाललो. घटना एवढीच आहे, कशी प्रश्नाची उत्तरं मिळाली. एक गोष्ट ते परत परत सांगायची, इथे थांबा, जेव्हा झोपा, पण काय करा, तुमच्या मनात जे प्रश्न आहे त्याचा विचार करा. आपण जर प्रश्नांचा विचार केला स्वतःच्या तर त्याची उत्तरं मिळतात. म्हणून शिक्षणात आहेत, पण जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या
लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्ञान जे काय असतं ते असं आपल्याला काय वाटतं, कोणीतरी गणित शिकवलं म्हणून मला कळलं, नाही. आधीच माहीत असतं 2+2 4. ते फक्त जाणीव करून देण्याचं काम शिक्षक करतो. म्हणून ज्ञान हे बाहेरून येत नाही, ते आतून बाहेर येतं. म्हणजे आधी राज असतं ते बाहेर काढण्याचं काम हे शिक्षक करत असतो, असं विवेकानंदांनीच एके ठिकाणी म्हटले. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं ना, टीचर इज द हेल्पर. बरं वाटेल ना, टीचर हेल्पर. तुमचे सगळे शिक्षक म्हणजे माझ्या सगळे हेल्पर. कसली हेल्प करतात? तुम्हाला शिकण्याला मदत करणारा मदतनीस. बरोबर? हे जरा बरं वाटणार, टीचरांना हेल्पर केलं. हे घरी जाऊन टीचरांना सांगू नका. तर का म्हटलंय, तर त्याला फक्त मदत करायची. सेल्फ लर्नर, इंडिपेंडंट लर्नर घडला पाहिजे विद्यार्थी. हे खरं म्हणजे त्याचं काम असतं. आणि म्हणून आता यापुढे नंतरच्या तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये हे बघितलं पाहिजे की तुम्ही इंडिपेंडंट लर्नर बनला पाहिजे. एक झालं. दुसरं, मगाशी मी एक सांगितलं की शिक्षणामध्ये 2 गोष्टींचा आपण बराच वेळा उल्लेख करतो. एक म्हणजे ज्ञान, नॉलेज, आणि माहिती, इन्फॉर्मेशन. आणि आपण काय समजतो, माहिती म्हणजेच ज्ञान किंवा शिक्षण. ती गुगलमध्ये जी मिळते ना, ती माहिती, ती भरपूर मिळते. काही तुम्हाला पाहिजे आत्ता काढलं तर सगळं येतं की नाही त्याच्यामध्ये. ते ज्ञान नव्हे, ते शिक्षण नव्हे, ती माहिती. माहितीचं रूपांतर ज्ञानात करण्यासाठी अनुभवाची जोड लागते आणि चिंतनाची जोड लागते. उदाहरणार्थ आईस इज कोल्ड असं शिकवलं जातं ना, बर्फ थंड. तर बर्फ थंड आहे म्हटलं तर आपल्याला काय जाणीव होते? काय नाही ना, बर्फ थंड तर माहिती. परीक्षेमध्ये उत्तर दिलं की मार्क मिळतात. पण प्रत्यक्ष ज्यावेळी हातामध्ये त्या छोट्या मुलाच्या बर्फ ठेवला जातो त्यावेळी तो असा करतो, त्यावेळी त्याला जाणीव जातो बर्फ थंड म्हणजे का. हा अनुभव घेतल्यानंतर त्याला ज्ञान झालं. बर्फ थंड याचं ज्ञान त्यावेळी होतं, तो अनुभव घेतल्यानंतर. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही भरपूर, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला हे विचारलं ते विचारलं, अमुक राज्याचा मुख्यमंत्री कोण, अमुक राष्ट्राचा राष्ट्रपती, सगळं सांगतो आपण. ते ज्ञान नाही, ती माहिती. म्हणून माहितीचं रूपांतर ज्ञानात करण्यासाठी अनुभव घेतले पाहिजे. त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटी. कोणीतरी म्हटलं की चाइल्ड लर्न नॉट बाय इन्स्ट्रक्शन्स बट बाय ॲक्टिव्हिटी. चाइल्ड कशाला, आम्हीच सगळे अनुभवातनं शिकतो. आपण सगळे उपक्रमातनं शिकतो, प्रत्यक्ष कामातनं शिकतो. अनेक गोष्टी बघा, आता पूर्वीच्या काळात सगळे बिल्डर वगैरे, कॉन्ट्रॅक्टर, त्यांना गणित कुठे येतं, पण ते बरोबर ते सगळं करतात. हिशोब वगैरे, क्युबिक किती तुमचं काम झालं, हिशोब बरोबर करतो की नाही. ते कुठे इंजिनियर म्हणून ते कुठे कॉलेजमध्ये गेले, ते गणित शिकायला गेले, पण येतं की नाही अनुभवातनं. म्हणून मी मगाशी सांगितलं 5 पंचेंद्रिय देवाने दिली, तुम्ही शाळेत जा तेव्हा जाऊ नका, त्याचा उपयोग करून आपण शिकू शकतो. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या जीवनामध्ये जीवन शिक्षण महत्त्वाचं. पुस्तकी शिक्षण दरवेळेला आपल्याला उपयुक्त ठरतं असं नाही. पुस्तकी शिक्षण पाहिजे, सर्टिफिकेट कशासाठी, नोकरी मिळण्यासाठी, कळलं. पण जीवन शिक्षण म्हणजे काय, जीवनाला सामोरं जाण्यासाठी जे समर्थ बनवतो ते जीवन शिक्षण. म्हणजे मी शिकलो, पण जीवनात जे प्रश्न निर्माण होतात ते आम्ही सोडू शकत नाही. कॉलेजमध्ये गेलो, रॅगिंग केलं, गेला तो, आणि काय नपास झाला, त्याने आत्महत्या केली. कसलं शिक्षण हे. नीरज सहस्रबुद्धे नावाचे एक शिक्षण तज्ञ होऊन गेले, मुंबईची शाळा, म्हणजे सचिन तेंडुलकर वगैरे शिकला ती त्या शाळेचे ते. तर त्याने एका ठिकाणी त्यांचं आत्मचरित्र आहे, शिक्षणातील नीरस आणि सरस म्हणून. त्याने एक वाक्य, तिथे एक प्रसंग आहे, त्यांच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तर त्यांनी त्याच्यावरती सगळं लिहिलं. आणि काय लिहिलं त्यांनी की आम्ही त्या विद्यार्थ्याला शिक्षण दिलं, कळलं, जीवन कशासाठी जगावं ते मात्र आम्ही देऊ शकलो नाही. म्हणजे बाकी सगळं शिकवलं, जीवनाचं महत्त्व काय ते शिकू शकलो नाही. म्हणून त्याने आत्महत्या केली. आणि ते म्हणाले की त्याच्या आत्महत्येला तो जसा जबाबदार आहे, तर आम्ही सुद्धा शिक्षक जबाबदार आहोत. तर जीवन शिक्षण म्हणजे काय, प्रत्यक्ष ज्यावेळी जीवनात प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. अनेक वेळा भरपूर माहिती असते. तुम्ही जर इतिहास बघितला ना, घोटाळे, आर्थिक घोटाळे अलीकडच्या काळात आता खूप होतात कोट्यावधी. त्यावेळी आमच्या याच्यातला म्हणजे माहितीतला घोटाळा म्हणजे हर्षद मेहता नावाचा एक चार्टर्ड अकाउंटंट, त्याने शेअर घोटाळा केलेला. त्यावेळी किती 7,000 काहीतरी, असा 7 कोटी वगैरे, कोटी किल्ला एकदम नगण्य, त्या काळात मोठा. तर तो हर्षद मेहता चार्टर्ड अकाउंटंट
फसवणारा तो चार्टर आहे आणि फसणाऱ्या तुम्ही जर बँकेत वगैरे पैसे ज्यांचे गेले ना ते सुद्धा शेतकरी वगैरे त्यांचे पैसे राहत नाही, ते बँकेत ठेवतच नाही, ते ट्रंकेत ठेवतात. कारण ते बँकेवर विश्वास नसतो, जर वगैरे ते पैसे राहतील आपले. म्हणून बघा, फसवणारे शिकलेले आणि फसले गेलेले सुद्धा शिकलेलेच असतात अनेक वेळा. म्हणजे बाजारात गेल्यानंतर मी जर मासे आणायला गेलो तर घरी आल्यानंतर कळतं हे मासे बरोबर नाहीत. मला कुठे कळतं? नारळ आणायला गेल्यानंतर मला कळत नव्हतं. आई माझी सांगायची नारळ आणताना गोल नारळ आणू नको, लांबट आण, कारण लांबट नारळ हा आतून जाड असतो असं आईने मला शिकवली. शाळेत गेली नव्हती, मला कुठे पाहिजे बरोबर ना. गोल जो मोठा, आपण मोठा नारळ हा पातळ असतो. आता हे ज्ञान कुठून आलं? कुठे? शाळेतनं. जीवन शिक्षण ते महत्वाचं. म्हणून एका साधूची आणि एका होडीवाल्याची गोष्ट सांगतात. माहीत असेल तुम्हाला तर रिव्हिजन म्हणून, माहीत नसेल तर नव्यानं ऐका. थोडक्यात सांगतो. एक साधू पुरुष, त्याला एका गावात पलीकडे जायचं होतं. म्हणजे नदी होती, नदीच्या पलीकडे, नदीच्या किनाऱ्यावरती होडीवाला. तर त्याने विचारलं होडीवाल्या, दादा मला पलीकडे नेशील? तर तो म्हणाला, नेशील म्हणून काय विचारता, तुम्ही मोठे साधू पुरुष आहात आणि तुम्ही जर माझ्या होडीत बसलात तर मला धन्य वाटेल, बसा. बसला साधू पुरुष आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर त्या जो कोण साधू पुरुष होता त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली होडीवाल्याला. तुझं नाव काय? सांगितलं अमुक. तर त्याने विचारलं, तू भगवद्गीता वाचली? तर तुम्हाला मला वाचता येत नाही. मी शिकलो आहे. भगवद्गीता कुठली? तुम्हाला भगवद्गीता तुझं वाचली नाहीस ना, तुझ्या आयुष्यातली 5 वर्ष फुकट गेली. मग रामायण विचारलं, तो काय थट्टा करता? मी सांगितलं ना वाचता येत नाही. अरे रामायण वाचलं नाही, आणखी 5 वर्ष गेली. कसं करत काय 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 विचारलं आणि शेवटी म्हणाले, आता सगळा हिशोब केल्यानंतर तुझी 5 वर्ष राहिली बाकी आयुष्यातली. काय करणार? 5 वर्ष. आणि हे सगळं चालू असताना नदीचं बदल मोठं होतं ना, आणि मे महिन्याचे शेवटचे दिवस. मध्ये होडी पोचली तिथे त्या मध्य मुख्य नदीमध्ये, आणि इथे वादळ सुरू झालं. वादळ सुरू झाल्यानंतर होडी इकडे तिकडे लाटा येतात आणि साधू पुरुष घाबरले. होडीवाला म्हणाला, गुरुजी तुम्ही मला इतके प्रश्न विचारले, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? तर विचार म्हणाला. तर म्हणाले, तुम्हाला पोहायला येतं? नाही, पोहायला नाही. तर म्हणाले, पोहायला जर येत नसेल तर तुमचं आयुष्य, माझं 5 वर्ष, मग तुमचं आयुष्य 5च मिनिटं. कसं काय? हे आता सुरू झालं ते वादळ, आता मोठी लाट आली की एकदा होडी अशी होणार आणि मग काय? मग म्हणे आम्ही दोघे पाण्याखाली. मग पुढे म्हणाले, मी 5 मिनिटात पलीकडे, तुम्ही खाली. कसं काय? तर मला पोहता येतं. आणि तसंच झालं. एक मोठी लाट आली, होडी बुडली, साधू पुरुष आतमध्ये. आणि कोण साधू पुरुष? त्याने भगवद्गीता रामायण सगळं वाचलेलं, आणि हा अशिक्षित, त्याला काही येत नव्हतं, पण त्याला जीवन कला माहीत होती. कुठली? पोहण्याची. तो पोहणारा तो केला. तात्पर्य काय? याचा अर्थ असा नव्हे, ज्ञान मिळवलं पाहिजे, पण जगण्याचं जे आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे काय होतं माहिती, बऱ्याच वेळा आपण शिक्षण भरपूर घेतो, पण आपला प्रवास जो असतो ना, बुद्धीचा प्रवास हा सुबुद्धीकडे झाला पाहिजे. बुद्धीचा प्रवास 2 कडे होऊ शकतो. बुद्धीचा प्रवास सुबुद्धीकडे किंवा दुर्बुद्धीकडे. दुर्बुद्धीकडे गेलात की संपलात तुम्ही. म्हणजे मी नेहमीच जे उदाहरण देतो तर अब्दुल कलामांचं आणि अब्दुल तेलगी. तुम्ही नाव ऐकलं अब्दुल तेलगीचं? अब्दुल तेलगी हा स्टॅम्प घोटाळा मध्यंतरी झालेला. त्याने बनावट स्टॅम्प पेपर जे असतात ते बनवले, आणि तो आतमध्ये त्याच्याबरोबर कितीतरी सरकारी अधिकारी त्यांना पण त्याने आतमध्ये नेलं. कारण काय? तोही शिकलेला होता, पण त्याचा बुद्धीचा प्रवास दुर्बुद्धीकडे झाला. आणि अब्दुल कलाम ते शिकलेले होते, पण त्यांचा प्रवास हा सुबुद्धीकडे झाला. बरोबर? म्हणून दोन्ही अब्दुल, पण आपण आपल्या शिक्षणाचा कसा उपयोग करतो बुद्धीचा, त्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा काय होतं माहिती, शिकलेले सगळे जे असतात, आता अलीकडचा कोण राजू म्हणून कोणी एक कॉम्पिटिशन, त्याने घोटाळा केले. म्हणजे सगळे हे त्यांचे प्रवास जे चुकीच्या दिशेने गेले. म्हणून आपला प्रवास जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. एका कॉलेजची मुलं एकदा एका गावामध्ये गेलेली, गाव बघायला. ते गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी एका तेल्याच्या घरी ते गेले. तेली घाणा असतो, तुम्हाला आता तुम्ही बघितलं असणार, बैल असतो घाण्याला, तो चालतो. तर तो बैल चालत होता असा गोल, आणि तेली आतमध्ये काम करत होता. तर यांना आश्चर्य वाटलं, हा बैल आपणच चालतो, त्याच्या मागे असं काय नाही मागे वगैरे.
बसा. बरं. ठीक आहे. तर मी काय सांगत होतो, घाण्याचा बैल चालत होता आपोआप आणि तेली आतमध्ये काम करत होता. एका विद्यार्थ्यांनी त्या तेली काकांना प्रश्न विचारला, तुम्ही आतमध्ये काम करता आणि तुमचा घाण्याचा बैल आपणच चालतो, तो थांबत नाही, म्हणजे तुम्ही आत असताना जो थांबला तर तुम्हाला तो फसू शकतो. तर म्हणाले त्याला घंटा बांधलेली आहे गळ्यामध्ये, त्यामुळे तो ज्यावेळी चालतो त्यावेळी घंट्याचा आवाज येतो आणि थकला, तहान लागली की तो थांबला की मला कळतं घंटा बंद होते ना. तर हा विद्यार्थी कॉलेजमधला, त्याला मोठा खूप प्रश्न असतात ना, त्याने विचारलं ते ठीक आहे, पण तो बैल जर एका ठिकाणी असा राहिला आणि त्याने जर अशी मान हलवली नुसती तर घंटा वाजू शकते, तुम्हाला वाटणार तो बैल चालतो आणि तुम्ही तिथेच बसाल. तर असं होऊ शकत नाही. तर म्हणाला होऊ शकतं, पण माझा बैल आहे ना, तो तुझ्या आता कुठल्याही कॉलेजामध्ये गेलेला नाही, त्यामुळे तो कधी असं करणार नाही. तात्पर्य काय सांगितलं त्याने की शिकलेली माणसं जी आहेत ती अधिक अशी हुशारी करतात. तर हा महत्त्वाचा मुद्दा मी सांगत होते की बुद्धीचा प्रवास हा सुबुद्धीकडे झाला पाहिजे आणि व्यावहारिक ज्ञान, जीवन शिक्षण जसं व्यवहारातलं ना, अनेक वेळा मी सांगितलं ना, बाजारात मासेवाले बाई आम्हाला फसवते, नारळवाली बाई आम्हाला फसवते, कारण आमच्याकडे डिग्र्या असतात पण व्यावहारिक शिक्षण नसतं. असाच एक तो प्रसंग सांगितला. तर नवरा बायको बाजारात जाते आणि काय काय सगळं खरेदी करते, ती टोमॅटो भाजी वगैरे, शेवटी नारळवाल्या बाईकडे येते. नारळबाईकडे गेल्यानंतर नारळ घेते आणि ती पिशवी समोर करते. त्यावेळी ती नारळवाली बाई विचारते त्या नवऱ्याला, हो तुमची बायको खूप शिकलेली आहे की काय? हो ना, शिकलेली आहे, ती MA इंग्लिश आहे, BEd आहे आणि काय काय सगळं सांगितलं. तर तो म्हणा तुला कसं कळलं, म्हणजे तुला भविष्य कळतं बघून तोंडावर? तर नाही म्हणाले. तर मग कसं कळलं? तिने ज्यावेळी पिशवी समोर केली ना त्यावेळी मला कळलं. त्या पिशवीमध्ये सगळी भाजी वरती टोमॅटो आहे आणि ती आता मला सांगते की नारळाचे दाणे आहेत ते त्याच्यावरती त्या पिशवीत घाल. तिला ज्या हे साधं कळत नाही की टोमॅटोवरती नारळ घातल्यानंतर टोमॅटो चिरडून खराब होते, त्याच वेळी मला समजलं की तुझी बायको खूप शिकलेली असली पाहिजे. गमतीचा भाग सोडून देऊया, पण अशा प्रकारचा सगळं हे वेडेपणा जो असतो तो शिकलेली माणसं करतात. म्हणून व्यावहारिक ज्ञान, मी काय सांगितलं, जीवन शिक्षण महत्त्वाचं, व्यवहाराचं शिक्षण महत्त्वाचं आणि त्याचबरोबर बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे ज्ञान, माहिती हे सांगितलं तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थीचे गुण सांगतो, म्हणजे आता तुम्हाला आलेले आहेत त्यामुळे आठवतं सगळं. संस्कृत मला सांगितलं, आमच्या भारतीय साहित्यामध्ये भरपूर सगळे ज्ञान आहे, पाश्चिमात्य देशाकडे बघण्याची आवश्यकताच नाही. विद्यार्थ्याचे 5 गुण सांगितले, म्हणजे आदर्श विद्यार्थ्यामध्ये काय काय गुण पाहिजे. तर संस्कृतमध्ये आहे ते ज्ञानतृष्णा. ज्ञानतृष्णा म्हणजे ज्ञान मिळवण्याची तहान सतत, पहिला गुण ज्ञानतृष्णा. मग सांगितलंय गुरुवर निष्ठा. गुरुवर निष्ठा म्हणजे गुरुवरती निष्ठा पाहिजे, हे महत्त्वाचं. म्हणजे शिक्षकावरती श्रद्धा असली पाहिजे, गुरुवरती निष्ठा असली पाहिजे. तिसरा सदा अध्ययन दक्षता, सतत शिकण्याची म्हणजे दक्ष असलं पाहिजे, कुठे काय मिळतं ते घेतलं पाहिजे. गुरुवर निष्ठा, ज्ञानतृष्णा, सदा अध्ययन दक्षता, एकाग्रता ही खूप महत्त्वाची. शिकण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं. स्वामी विवेकानंदांनी एकदा विचारलं कोणीतरी, तुमचा जर पुनर्जन्म झाला तर काय मागाल देवाकडे? तर त्याने सांगितलं एकच गोष्ट मागणं, एकाग्रता. कशासाठी? तर ती जर मला प्राप्त झाली तर जगातली कुठलीही गोष्ट मला साध्य होईल. म्हणून एकाग्रता महत्त्वाची. त्यानंतर महत्वेच्छा, मोठी महत्वाकांक्षा बाळगली पाहिजे. मी शिकून कुठल्या तरी सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क होईन असली जळभद्री इच्छा असता का? महत्वाची. म्हणून 5 गुण जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असतील तर हे गुणपंचकम असं म्हटलं आहे. ज्ञानतृष्णा, गुरुवर निष्ठा, सदा अध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम, चांगल्या विद्यार्थ्याचे. आणखी एक श्लोक आहे त्याच्यामध्ये चांगल्या विद्यार्थी लक्षणं सांगितली. कुठला विद्यार्थी चांगला? तर त्याने म्हटलं की काक चेष्टा. काक म्हणजे कावळा, चेष्टा हा शब्द संस्कृत हिंदीमध्ये प्रयत्न या अर्थाने. आपण चेष्टा म्हणजे मस्करी झालं. तर कावळा जो असतो तो वरून कुठेकडे बघत असतो, आपल्याला काय मिळेल, प्रयत्न करत असतो. म्हणजे विद्यार्थी हा प्रयत्नशील असला पाहिजे. काक चेष्टा,
बकोध्यानम, बकोध्यानम बगड्याचं ध्यान, तो आपलं लक्ष मिळवण्यासाठी एकाग्रतेने बघतो, म्हणजे एकाग्रता. चेष्टा बकोध्यानम, श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे. कुत्र्याची झोप जागृत असते ना, जरा कुठे आवाज आला की उठतो. विद्यार्थी असा असला पाहिजे, दक्ष असला पाहिजे. मग दुसरं त्याच्यानंतर सांगितलं की हे 3 झाले. 3 झाल्यानंतर अल्पाहार. अल्पाहार याचा अर्थ उपाशी पुढे राहायचं नाही. अल्प याचा अर्थ इनफ, जेवढं पाहिजे तेवढंच जेवलं पाहिजे. आपण एवढी सुद्धा जागा राहता कामा नये कुठे पोटात. जसं पेट्रोल घालताना ते पंपावरती गाडी वगैरे हलवतात जास्त पेट्रोल, तसं आपण हलवून जास्त जेवल्यानंतर आळस येतो, निद्रा म्हणजे झोप येते, म्हणून अल्प. आणि गृहत्याग याचा अर्थ तुम्ही म्हणायचा घर सोडून जायचं असं नाही. गृहत्याग याचा अर्थ घरातल्या ज्या काही सोयी सुविधा असतात आराम करण्याच्या, त्याचा त्याग केला पाहिजे आणि प्रसंगी शिकण्यासाठी दुसरीकडे जायची तयारी असली पाहिजे. हे बघा, ते 5 आणि हे 5, हे 10 गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. म्हणजे विद्यार्थी, चांगला विद्यार्थी कसं, आणि ते कसं मिळवायचं याचं पण संस्कृतमध्ये वर्णन केलेलं आहे. आपल्याला ज्ञान कसं मिळतं एक सांगितलंय मार्ग, प्रणिपातेनं. प्रणिपातेनं म्हणजे काय माहिती आहे, नम्रतेनं. गुरुकडे जाताना नम्रतेने गेलं पाहिजे. प्रणिपातेनं, परिप्रश्नेनं, प्रश्न विचारून, मग सांगितलं ना, प्रश्न पडले पाहिजे, ज्ञान मिळतं. आणि सेवया, सेवा करून ज्ञान मिळतं. महाभारतामध्ये कृष्णाच्या डोक्याकडे कोण बसला, दुर्योधन. मी पायाकडे बसणार नाही. पायाकडे कोण बसला, अर्जुन. त्याला ज्ञान मिळालं. आपण ज्यावेळी सेवा करतो वृद्धाची सेवा करता वृद्ध सांगतात आपले अनुभव, त्यातनं आपलं आपण ज्ञान समृद्ध होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. विशेष म्हणजे एकाग्रता मिळवण्यासाठी जे जे काय करता येईल ते केलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये सातत्य पाहिजे. आपण अनेक वेळा काय करतो, योग दिन आला, चला एक दिवस योग, आता पुढच्या वर्षी 21 जूनला, मध्ये काय नाही, मग चालायला जायचं, मग बूट वगैरे आणतात, 4 दिवस चालतात, संपला विषय. सातत्य आपल्याकडे असलं पाहिजे. सातत्य जर असेल ना तर थोडा सुद्धा अभ्यास सुद्धा आपण जून पासून सुरू केला तर टेन्शन येत नाही. जून पासून मजाच मजा, आणि मग टाइम टेबल लागलं की अभ्यास करतो, असं होता कामा नये. सातत्य महत्त्वाचं. सातत्यानं साधारण विद्यार्थी सुद्धा यशस्वी होऊ शकतो. आणि आळशी विद्यार्थी हुशार असून सुद्धा त्याला यश प्राप्त होत नाही. राणी आणि राजाची एक गोष्ट सांगते. एका दरबारामध्ये एक मोठा कोणतरी माणूस आला आणि त्याने मोठी गाय आणली, आणि त्याने काय सांगितलं, मी ही गाय उचलून दाखवतो. गोष्टीतलं आहे, ती कशी वगैरे मला विचारू नका, पण त्याने ती गाय अशी उचलून दाखवली 2-4 वेळा, आणि राजा खुश झाला. राजाने त्याला बक्षीस दिलं. राजाच्या बाजूला राणी बसलेली, तर ती अशी मठ्ठ बसली. तर तो गेल्यानंतर राजाने विचारलं, अगं सगळे चकित झाले, तुला हे सगळं बघून तुला आश्चर्य वाटलं नाही? तर ते म्हणाले, हे काय, मी पण करू शकतो. अरे बापरे. राजा म्हणाला, तू काय करू शकते, तुला घरातली वस्तू जर उचलायची असेल तर तुला नोकर लागतात, तू गाय उचलून दाखवशील? हो, लाव पण, पुढच्या वर्षी मी पण दाखवू शकतो. ठीक आहे. राजा म्हणाला, काय पैज मिळालं, ही काय उचलली? पैज लावली, विषय संपला, राजा विसरला. पण राणीने एका वर्षानंतर आठवण केली, गेल्या वर्षी तो आलेला, त्याने गाय उचललेली, तुम्ही अशी पैज लावलेली, उद्या दरबार भरवा, मी गाय उचलून दाखवते. तेवढीच. राजा परत हसायला, हसू नका, दरबार भरवा. दरबार भरवला आणि राणीने तेवढीच गाय अशी मोठी उचलून दाखवली. त्याने 2दा उचलली आणि हिने 4 वेळा उचलली. राजा आश्चर्यचकित. राणी हरला ना, झालं. दरबारातली माणसं तर खूपच खुश, राणीने गाय उचलली म्हणून. दरबार गेले सगळे लोक. त्यावेळी राजाने विचारलं, कसं काय शक्य आहे? राजा आता असा, तर नाही, ते सांगायचं नाही, सिक्रेट. पण पैज तुम्ही हरलात, मान्य, पैज हरलो, सगळं तुझं मान्य, पण मला सांग ना, हे कसं काय शक्य झालं? तर मग तिने सांगितलं, तुमच्याशी पैज लावली, त्याच दिवशी मी नोकराला बोलवलं आणि वासरू मला आणून देऊन सांगितलं. आणि त्या दिवसापासून कालपर्यंत मी काय करत होते, राणी ना, ती राणी कोणाला म्हणतात, तुम्हाला म्हणतात ती ना घरी. राणी कशी खाते, नुसती काम करत नाही. राणीला काम काय नसतं, ती नुसते काय करायचं, ते वासरू उचलायचं ठेवायचं, उचलायचं ठेवायचं. वासरू हळूहळू त्याचं वजन वाढत होतं. त्यामुळे राणीची कॅपॅसिटी पण उचलण्याची हळूहळू वाढत होती. आणि मग एक दिवस आला, ती मोठी काय झाली, पण राणी ती उचलू शकली. काय तात्पर्य गोष्टीचं, सातत्य जर असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. अभ्यासामध्ये अशा प्रकारचं सातत्य असलं पाहिजे. आणि ही सगळी आव्हानं आहेत. आता विशेषतः तुम्ही 10वी 12वी
असल्यामुळे काय काय होऊ शकतं. एक म्हणजे शाळा बदलतात, शाळा बदलली की तुमचे मित्र बदलतात, शिक्षक बदलतात, नवीन शिक्षक येतात. 5वी ते 10वी पर्यंत शिक्षक जे असतात ते एकच शिक्षक, त्यांची सवय झालेली असते, त्यामुळे हे मोठं आव्हान असतं. दुसरं म्हणजे 16वं वरिष्ठबाई धोक्याचं म्हणतो आपण, त्यामुळे या वयामध्ये आपले शारीरिक मानसिक बदल होतात आणि त्याच्यात आपण गुरफटतो आणि याच वयामध्ये शिकायचं असतं. 10वी 12वी हे महत्त्वाचं वर्ष, त्यामुळे ते आव्हान आहे ते आपण पेललं पाहिजे. आणि हा सगळा प्रवास जो असतो, प्रवास करावा लागतो. मुख्य म्हणजे शाळा जवळ असते, आता कुठेतरी लांब जावं लागतं आणि मग थकवा येतो. ते असं सगळं हे जे आहे या वयामध्ये ते आपण नवीन बदल जे आहेत ते आपण स्वीकारले पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना आपली श्रद्धा मात्र असली पाहिजे. मग असं सांगितलं ना, गुरुजनावरती श्रद्धा महत्त्वाची. म्हणजे अर्जुन आणि दुर्योधनामध्ये जर तुम्ही अर्जुन आणि कर्णामध्ये जर तुलना केली तर कर्ण हा अर्जुनापेक्षा धनुर्धर म्हणून श्रेष्ठ होता. म्हणजे अर्जुन जर फर्स्ट क्लास तर कर्ण डिस्टिंक्शनवाला, पण यशस्वी कोण ठरला? अर्जुन. कर्ण अनेक वेळा त्याचं चाक रुतलं आणि तो अपयशी ठरला. याचं कारण काय? कर्ण खरा कोण होता नावाचं एक पुस्तक आहे दाजी पणशीकरांचं. त्याच्यात त्यांनी म्हटलं की कर्ण नेहमी द्रोणाचार्याची निर्वत्सना करायचा आणि अर्जुन हा कसा होता? अर्जुन हा म्हणजे प्रणिपातीनं म्हणतो असं नम्र होता. आणि जो नम्र अर्जुन होता तो यशस्वी झाला, कारण त्याला गुरुचे आशीर्वाद होते, शुभेच्छा होते. आणि कर्ण हा निर्वत्सना करायचा आपल्या गुरुवरती, म्हणून त्यांनी या पुस्तकात म्हटले म्हणून कर्ण हुशार असून सुद्धा अपयशी ठरला. तात्पर्य काय सांगतो? आपल्या गुरुजनांचा आदर राखला पाहिजे आणि त्यांच्याकडे नम्रतेने गेलं पाहिजे, हे अधिक महत्त्वाचं. आपण बऱ्याच वेळा काय करतो, शिक्षकापेक्षा कधी कधी विद्यार्थी हुशार होतात. आहेत आपल्या याच्यात म्हटलं की शिष्यादिच्छेत पराजय. आपल्या वेदात सांगितलं की गुरुची इच्छा का? शिष्यादिच्छेत पराजय, म्हणजे माझ्या शिष्यानं माझा पराभव करावा अशी आमच्या गुरूंची इच्छा. म्हणजे माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे झाले पाहिजे. पण कधी कधी काय होतं, विद्यार्थी मोठा झाला की तो शिक्षकाला कमी लागतो, त्याला माहीत नसतं. म्हणजे नातू जो असतो त्याला आजोबा खांद्यावरती घेतो, त्या नातवाला काय वाटतं आजोबापेक्षा मी उंच, तो आजोबाच्या डोक्यावर हात ठेवतो ना, पण त्याला माहीत नसतं मी खांद्यावरती आहे म्हणून मोठा आहे. तसा विद्यार्थी जो मोठा होतो तो शिक्षकाच्या खांद्यावरती असतो, शिक्षकाने त्याला मोठा केलेला असतो, ते विसरता कामा नये. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पुढचा जो प्रवास आहे तो आपण करावा. या ठिकाणी मला सर्वांनी बोलवलं आणि तुमच्यासमोर काही विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थांबतो. धन्यवाद सर. प्रत्येकाला प्रश्न पडले पाहिजे आणि त्या प्रश्नाचं प्रत्येकाने उत्तर शोधलं पाहिजे. आणि शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्यावर सदैव विचार करावा. कार्यक्रम थोडा बदल होत आहे. त्या ठिकाणी क्रीडा आणि व्यवहार मंत्री, आदिवासी समाज कल्याण मंत्री डॉक्टर रमेश तवडकर सर उपस्थित आहेत. मी विठोबा सरांना विनंती करतो, त्याचप्रकारे नांद्रेकर सरांना विनंती करतो की यावेळी दीप प्रज्वलन. कार्यक्रम थोडा बदल होत आहे. त्या ठिकाणी